सो आज आपण एक थोडंसं नवीन मुद्दा आहे जो आपल्या काउन्सिलिंगला रिलेट करू शकतो आपण ठरवलं तर. पण त्या मुद्द्यावरती एक रॅन्डम डिस्कशन आपण करून बघू की त्यातून आपल्याला काय मिळतं, काय ॲनालिसिस होतं आणि आपल्या काउन्सिलिंगमध्ये त्याचा आपण कसा यूज करू शकतो. बरं, तर आपण सगळे ज्या फील्डशी रिलेटेड आहे सध्या है ना, एज्युकेशन फील्ड आपलं, बरोबर, त्या ज्या फील्डशी रिलेटेड आहे, ज्या गोष्टी आपण जगाला जाऊन तत्त्वज्ञान सांगतो, ज्याबद्दलचं शिक्षणाबद्दलचं तत्त्वज्ञान आपण काउन्सिलिंगमध्ये सांगतो, शिक्षणालाच मोटिवेट करतो, शिक्षण घेण्यालाच प्रमोट करतो, म्हणजे पालकांना अवेअर करतो एज्युकेशन किती इम्पॉर्टंट आहे, एज्युकेशन तुमच्या मुलांना कसं सक्सेस करू शकतं, एज्युकेशन नाही झालं तर तुमचा मुलगा कसा फेल्युअरकडे जाऊ शकतो, ते एज्युकेशन कसं चांगल्या पद्धतीने आपण घेतलं पाहिजे हे पालकांना सांगतो, त्या विद्यार्थ्याला समजून सांगतो की तू चांगला अभ्यास केला, चांगलं शिक्षण घेतलं तर तुझी प्रगती होईल, पण तू रॅन्डम शिक्षण घेतलं, तू फक्त एक्झाम ओरिएंटेड शिक्षण घेतलं तर तुझी प्रगती होणार नाही. हे सगळं आपण पालकांना सगळे प्रिन्सिपल्स आणि एथिक्स काउन्सिलिंगमध्ये मुलांना आणि पालकांना सांगतो. ओके, पण आता बेसिकली खरं म्हटलं तर एज्युकेशन ही जी प्रोसेस आहे, ती प्रोसेस जर आपण काउन्सिलर आहोत तर आपल्याला पण ती पूर्णपणे समजून घेणं गरजेचं आहे की व्हॉट इज द प्रोसेस, की एज्युकेशन म्हणजे नेमकं काय. बरोबर, तर त्याला जर इलॅबोरेट करायचं ठरवलं तर मी थोडासा ChatGPT असेल, गुगल असेल किंवा थोडीशी जी काही माहिती मी वाचली आहे त्याची मदतीने त्याला आपण त्यांच्या एज्युकेशनच्या टर्मला, त्या शब्दाला थोडंसं स्प्रेड करण्याचा मी प्रयत्न केला, एक्सपांड करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातल्या प्रत्येक अल्फाबेट्समधून एज्युकेशनची प्रोसेस आपण कशी समजून घेऊ शकतो किंवा नेमकी एज्युकेशनची जी प्रोसेस आहे ती समोरच्याला कशी समजून सांगू शकतो याचा एक प्रयत्न आपण केला. ओके, तर आता या ठिकाणी तुम्ही बघत असाल की मी काय केलेलं आहे की एज्युकेशनची जी काही अल्फाबेट्स आहे ते सगळे बायफर्केट केले आणि प्रत्येक एक अल्फाबेट्सचं जे काही मिनिंग आहे, जी काही प्रोसेस आहे ती मी इथे लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे, जी आपल्याला समजून घ्यायची आहे. बरोबर, आता एज्युकेशन वर्ड स्टार्ट फ्रॉम ई. बरोबर, सो ई काय सांगतं आपल्याला, ई ह्या एज्युकेशनच्या ई मधून आपल्याला काय माहिती घ्यायची आहे किंवा समोरच्याला सांगायची आहे, तर ई स्टँड्स फॉर एनलाइटनमेंट. बरोबर, एनलाइटनमेंट म्हणजेच काय, मराठीमध्ये म्हटलं तर समजून घेण्याची प्रक्रिया. बरोबर, तर ही जी काही प्रोसेस असते गेनिंग आणि अंडरस्टँडिंग करण्याची, नॉलेज, ज्ञान मिळवण्याची आणि ज्ञान समजून घेण्याची जी प्रोसेस असते ती जेव्हा होते तेव्हा त्या शिक्षणाला प्रॉपर सुरुवात होते असं आपण म्हणू शकतो. बरोबर, म्हणजे सुरुवात कुठून होते तर समजून घेण्याच्या प्रक्रियेला होते. ज्या गोष्टीचं एज्युकेशन मी घेतोय, जे शिक्षण मी घेतोय ते शिक्षण किंवा त्याच्यातल्या ज्या टर्म्स आहे, त्याच्यातल्या ज्या कन्सेप्ट्स आहे ते प्रॉपर पद्धतीने मला समजून घेता आल्या पाहिजे, प्रॉपर पद्धतीने ती प्रोसेस झाली पाहिजे ते ज्ञान गेन करण्याची आणि समजून घेण्याची. मग आता आपण एक शॉर्ट एक्झाम्पल घेऊ की आपल्याला सगळ्यांना माहिती की पाऊस पडतो. बरोबर आहे, मग आता पाऊस पडतो, कसा पडतो, कशामुळे पडतो, पाण्याची वाफ होते, त्याच्यावरती ढग बनतात. बरोबर, ढग वरती बनल्यानंतर त्याला थंड हवा लागते. करेक्ट आहे. म्हणजे आता अनिल सरांनी जे सांगितलं ते काय झालं, ही प्रोसेस ऑफ गेनिंग अँड अंडरस्टँडिंग द नॉलेज. बरोबर, की पाऊस जो पडतो ही जी कन्सेप्ट आहे पाऊस पडण्याची, त्याचं बेसिक जे अंडरस्टँडिंग आहे ते अनिल सरांनी केलेलं आहे किंवा ती कन्सेप्ट पूर्णपणे त्यांना ऍब्झॉर्ब झालेली आहे, समजलेली आहे, म्हणून ते पाऊस पडण्याची प्रोसेस ते एक्सप्लेन करू शकले की बाबा समुद्राचं पाणी आहे. बेसिकली त्याच्या आधी समुद्राचं पाण्याचं बाष्पीभवन होणं ही प्रक्रिया आहे. आता हे बाष्पीभवन कुठून होतं, कशामुळे होतं, तर सूर्याच्या उष्णतेमुळे होतं. बरोबर आहे, सो उन्हाळ्यानंतरच पावसाळा का असतो, बरोबर आहे की नाही, अगदी आपण त्याला रिलेट करू शकतो. म्हणजे की उन्हाळ्यामध्ये जास्त उष्णतेमुळे जे पाण्याचं बाष्पीभवन समुद्राच्या पाण्याचं झालेलं असतं, पृथ्वीवरच्या पाण्याचं झालेलं असतं, त्याचे पुढे जाऊन ते ढग बनतात, त्या ढगांना थंड हवा लागली की कंडेन्सेशन प्रोसेस होते. कंडेन्सेशन माहिती आहे, जर फ्रीज मधली बाटली काढली आपण है ना आणि ती थोडा वेळ बर्फ झालेली बॉटल जर बाहेर ठेवली तर काय होतं, बाहेर काय होतात, त्याचे ड्रॉप्स तयार होतात. बरोबर आहे ना, सो थंड हवा जर लागली त्या याला तर त्या थंड हवेमुळे त्याचं रूपांतर पाण्यामध्ये होतं. बरोबर, सेम प्रोसेस कुठे घडते, आकाशात घडते, की ढगांना त्या बाष्पीभवन झालेल्या बाष्पाला थंड हवा लागली का त्याचं कंडेन्सेशन होतं, कंडेन्सेशन झालं का रेन ड्रॉप्स तयार होतात, जे आपण म्हणतो पाऊस पडला. बरोबर,
सो ही झाली बेसिक पूर्णपणे प्रोसेस, की ती कन्सेप्ट मी पूर्णपणे गेन केली, त्याचं ती अंडरस्टँड केली, आणि ती अंडरस्टँड केल्यामुळे मला ती प्रोसेस समजली आणि ती मी आता छान पद्धतीने सांगू शकतो. सो शिक्षण घेताना आपल्या पुढे असलेला धडा, आपल्या पुढे असलेली कन्सेप्ट, आपल्या पुढे दिलेले जे काही कंटेंट आहे तो अशाच पद्धतीने आपल्याला गेनिंग आणि अंडरस्टँडिंग करायचा असतो. सो ते जर नसेल होत है ना, म्हणजे आपण ती प्रोसेस संपूर्ण समजून नसेल घेत, तर ते एज्युकेशन, त्या पद्धतीचं एज्युकेशन आपल्याला कधी यशस्वी बनवू शकत नाही. म्हणजे पहिली प्रोसेस विद्यार्थ्याच्या लाईफ मधली किंवा जो कोणी शिक्षण घेतोय त्याच्या लाईफ मधली पहिली प्रोसेस काय असली पाहिजे, की त्याच्या पुढे जे काही आहे अभ्यासासाठी ते त्याने त्याच्यात समजून घेण्याची प्रक्रिया केली पाहिजे. प्रोसेस ऑफ गेनिंग आणि अंडरस्टँडिंग ऑफ नॉलेज झालं पाहिजे, तेव्हा त्याच्या कन्सेप्ट क्लिअर होतील आणि तेव्हा त्याला त्याचं नॉलेज मिळेल. दुसरे टर्म आहे डी. डी स्टँड्स फॉर डिस्कवरी. बरोबर. आता डिस्कवरी म्हणजेच काय, की जर एज्युकेशन मध्ये विचार केला तर फाइंडिंग ऍक्टिव्ह प्रोसेस ऑफ लर्निंग अँड गेनिंग न्यू नॉलेज. बरोबर. लर्निंग करण्याच्या, शिकण्याच्या वेगळ्या 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 पद्धती शोधणं आणि त्याच्यातून नवीन नॉलेज मिळवणं, नवीन पद्धतीने मिळवणं, याला काय म्हटलं जातं, डिस्कवरी म्हटलं जातं. बरोबर. जसं आपण नेहमी पालकांना सांगतो की मुलं पाठांतर हा एकमेव मार्ग मुलांकडे अभ्यास करण्याचा आहे. बरोबर. पहिलीला पण मुलगा विद्यार्थी पाठ करतो, दुसरीला पण पाठ करतो, तिसरीला पण पाठ करतो, असं तो 10वीलाही पाठ करतो, 12वीलाही पाठ करतो, अगदी इंजिनिअरिंगला गेल्यानंतरही तिथले फॉर्म्युले, टर्म्स, कंडिशन ज्या पाठ करण्याच्या नसतात, समजून घेण्याच्या असतात, ते सुद्धा तो पाठ करतो. आणि मग इंजिनिअरिंग करायला काही काही मुलांना 4 वर्षाच्या ऐवजी 6 वर्ष, 7 वर्ष, 8 वर्ष लागून जातात. दरवर्षी कोणता ना कोणता विषय बॅकलॉग राहतो. त्याची कारणं काय असतात, की अल्टरनेटिव्ह सोर्सेस ते शोधत नाही. आता एक्झाम्पल घेऊ आपण, की ज्या ठिकाणी खूप कॉन्सन्ट्रेटेड ट्रॅफिक होते, खूप हेवी क्राऊडी ट्रॅफिक असते, तिथं नेहमी ट्रॅफिक ब्लॉकेजचा प्रॉब्लेम होतो, तिथे गव्हर्नमेंट काय करतं, फ्लायओव्हर बांधतं. बरोबर आहे का नाही. आता जसं आपण बघतोय की आपल्या मुंबईत म्हणजे बदलापूर सारख्या ठिकाणावरून मुंबईला जाण्यासाठीचा जो प्रवास आहे तो खूप रिस्की झालेला आहे. एवढ्या गाड्या सोडल्या जातात त्या काय पुरत नाहीये, तरी लोक लटकून प्रवास करताय, रोज लोकांचे जीव जात आहेत है ना, गाड्या पकडताना जात आहे, गाडीतून पडून जात आहे. मग याच्यासाठी आता अल्टरनेटिव्ह सोर्स काय काढला त्यांनी, तर मेट्रो आली, किंवा बदलापूर ते डायरेक्ट कनेक्टिव्हिटी नवी मुंबईशी त्यांनी कनेक्ट करण्याचा आता प्रोजेक्ट सुरू झाला है ना, कर्जत ते पनवेल लाईन आता टाकली जाते. तर तात्पर्य काय सांगायचं, किंवा काही आता जसं बँड्रा वरळी सी लिंक आहे. बरोबर. जो फिरून तो समुद्राच्या बाहेरून रस्ता होता तर त्यावेळेस जो अर्धा तासाचा वेळ लागत असेल समजा, आता 15 मिनिटांमध्ये आपण सी लिंक क्रॉस करतो आणि वरळीला पोहोचतो. बरोबर आहे की नाही, बांद्र्यावरून. सो ह्या गोष्टींची गरज ओळखून ही काय झाली, ही गरज झाली, काहीतरी चेंज झाला पाहिजे. जसंच्या तसं ठेवून प्रॉब्लेम्स वाढणार आहेत. बरोबर. क्राऊडी रस्त्यावरती जर आपण सरकारने, गव्हर्नमेंटने काही ऍक्शनच घेतली नाही तर तो डेन्स होत जाणार आहे. कधी कधी म्हणजे तिथे नेहमीच ऍक्सिडेंट होत जातील, अनेक लोकांचे जीव जातील, नेहमी ट्रॅफिक ब्लॉकेज होत राहतील, नेहमी तिथं 8-8, 10-10 तासाचे ब्लॉक लागत जातील. सो प्रॉब्लेम्स वाढणार आहे ना. सो सोल्युशन काढण्यासाठी तिथे अल्टरनेटिव्ह वे देणं गरजेचं आहे. त्या रस्त्याला पॅरलल रस्ता काढणं गरजेचं आहे, तिथे फ्लायओव्हर बांधणं गरजेचं आहे. जिथे रेल्वेमध्ये ज्या रूटला खूप गर्दी आहे, गाड्या पुरत नाही, तिथे अल्टरनेटिव्ह रूट काढणं गरजेचं आहे. रिव्होल्युशन काहीतरी नवीन नवीन करणं गरजेचं आहे. म्हणजेच काय झालंय, की जर तुम्हाला नेटवर्क तुमचं प्रॉपर आणि कन्व्हिनियंट ठेवायचं असेल तर गव्हर्नमेंट जसं रस्त्यांमध्ये तिथे डिस्कवरी करतं, ब्रिजेस टाकतं, रेल्वेच्या याच्यामध्ये डिस्कवरी करतं की अल्टरनेटिव्ह ऑप्शन आपण काय करू शकतो, आणि ते अल्टरनेटिव्ह वेनी मार्ग काढला जातो, तेव्हा सगळं सुटसुटीत आता कम्युनिकेशन, मीन्स ऑफ कम्युनिकेशन प्रॉपर पद्धतीने होताना आपल्याला दिसतं. तसंच एज्युकेशन घेत असताना काय होतं, की बऱ्याच वेळेस आपण ज्या पद्धतीने अभ्यास करत असतो किंवा विद्यार्थी ज्या पद्धतीने अभ्यास करत असतो तिथं खूप त्याला प्रॉब्लेम्स येत असतात, अनेक विषय त्याला अवघड वाटत असतात, तो खूप मेहनत करतोय पण त्याला काही यश मिळत नाहीये, त्याचे रिझल्ट येत नाहीये. बरोबर. त्याचं कारण काय असतं, की तो त्याच्या अभ्यासाच्या पद्धतीमध्ये काही डिस्कवरी करत नाहीये, नवीन काहीतरी ऍक्टिव्ह लर्निंगच्या नवीन पद्धती तो शोधत नाहीये. त्याने पण त्याच्या रोडला जर ट्रॅफिक होत असेल, अडथळे येत असतील अभ्यासाच्या, तर त्यांनी पण तिथं फ्लायओव्हर बांधणं गरजेचं आहे. म्हणजे काहीतरी अल्टरनेटिव्ह वे अभ्यास करण्याचा शोधणं गरजेचं आहे. बरोबर. त्याने पण कुठे समुद्र आडवा येत असेल की पलीकडे नाही जाऊ शकत, तर तिथं त्या समुद्रावर ब्रिज कसा बांधायचा याची टेक्निक त्यांनी शोधणं गरजेचं आहे. म्हणजे मी अभ्यासाच्या बाबतीतल्या येणाऱ्या अडथळ्यांवरती बोलतोय. हे सगळे जे अडथळे याच्यावरती त्याने नवीन पद्धतीने त्याचा अभ्यास कशा पद्धतीने तो सोपा करू शकतो, नवीन वेनी,
ते त्यांनी शोधणं गरजेचं आहे, आणि त्यांनी ते शोधलं आणि त्याला ते नवीन नॉलेज जे आहे जे त्याला मिळत नव्हतं आतापर्यंत, तो ते नॉलेज मिळवायला फेल होत होता, स्किप होत होतं ते नॉलेज, कारण त्याच्याकडे ते समजून घेण्यासाठी दुसरा मार्गच नव्हता, त्याच्याकडे असलेल्या मार्गाने ते नॉलेज त्याला समजत नव्हतं. पण आता अल्टरनेटिव्ह वेनी तो ते नॉलेज समजून घेऊ शकतो. म्हणून एज्युकेशन घेत असताना डी फॉर डिस्कव्हरीची टर्म त्या मुलाला, विद्यार्थ्याला जमली पाहिजे. अगदी आपणही शिक्षण कोणत्या गोष्टीचं घेतोय तर ते नवीन पद्धतीने, सोप्या पद्धतीने कसं घेता येईल याच्यासाठी आपण प्रयत्नशील राहिला पाहिजे आणि नवीन रस्ते आपण ते शोधले पाहिजे. ओके, नंतरची टर्म येते यू स्टँड्स फॉर अंडरस्टँडिंग. बरोबर, सगळ्यात महत्वाचं आहे ग्रास्पिंग कन्सेप्ट डीपली रादर दॅन बाय हार्टिंग. आत्ताची एज्युकेशन सिस्टम आपण बघतोय की आपले 90 ते 95% मुलं हे बाय हार्टिंग पद्धतीने पाठांतर करून अभ्यास करतायत. बरोबर, की ज्याच्यामुळे काय होतंय, जसा अभ्यास वाढतोय तसं ते पाठांतर त्यांचं वीक होत जातं. पाठांतर करण्याला मर्यादा असतात, पाठांतर लक्षात ठेवण्याला मर्यादा असतात. परीक्षेपुरतं तो लक्षात ठेवतो, परीक्षेमध्ये चांगला मार्क पाडतो, पण 2 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर त्याच कन्सेप्ट त्याला सांगता येत नाही. बरोबर, आणि कन्सेप्ट फक्त पाठ झालेले असतात, ते समजलेले नसतात. तर आपण एक छोटंसं उदाहरण घेऊ की कसा प्रॉब्लेम येतो. आता एका कोर्टामध्ये एका चोराला उभं करतात. बरोबर, त्याने चोरी केलेली असते, 3-4 वेळेस चोरी करताना तो पकडला गेलेला असतो, त्याला तंबी देऊन पोलिसांनी सोडून दिलेलं असतं. पण ह्यावेळेस मात्र 4थ्या-5व्या वेळेस तो परत चोरी करतो. पोलीस FIR रजिस्टर करतात आणि कोर्टामध्ये त्याला आणून उभं करतात जजच्या समोर. बरोबर, जजच्या समोर कोर्टात आणून उभं करतात. त्याला जज पुन्हा तंबी देतो की आता ही तुझी 5वी वेळ आहे, 4 वेळेस पोलिसांनी तुला सोडून दिलं है ना. तो जजच्या समोर रडतो, गिडगिडतो की माझं एज्युकेशन झालेलं नाही आहे, मी अशिक्षित आहे, माझे मुलं लहान लहान आहे, मला कोणी काम धंदा देत नाही, त्याच्यामुळे मी चोरी केली. जजला पण क्यू येते त्याची, आणि जज म्हणतो ठीक आहे चल, मी ह्याही वेळेस तुला आता 5व्यांदा मी तुला, माझ्यासमोर तू पहिल्यांदा झालाय, मी तुला काय करतो, माफ करतो है ना, सोडून देतो, तंबी देऊन सोडून देतो. पण पुढच्या वेळेस तू हे करायला नाही पाहिजे. त्याच्यासाठी तू या कागदावरती, या बॉन्ड पेपरवरती एक वाक्य लिहून दे आणि खाली सही कर. आता ते वाक्य त्याला लिहायला दिलं जातं, असं लिहायला दिलं जातं की मी चोरी करणार नाही, केल्यास मला शिक्षा करावी. ओके, वाक्य काय असतं, जज वाक्य काय सांगतो, मी चोरी करणार नाही, केल्यास मला शिक्षा करावी. ओके, आता हा व्यक्ती काय करतो, हा चोर काय करतो, याला अंडरस्टँडिंग नाही ना, है ना, त्यांनी फक्त वाक्य ऐकलं, समजून नाही घेतलं. ज्यांनी वाक्य बोलले त्यांनी फक्त ते ऐकलं, समजून नाही घेतलं मला नेमकं कशासाठी हे लिहायला लावताय. बरोबर, आणि काय लिहायला लावताय. सो तो काय करतो, लिहिताना काय करतो, तो लिहितो मी चोरी करणारच्या पुढे स्वल्पविराम देतो, आणि पुढे लिहितो नाही केल्यास मला शिक्षा करावी. वाक्य काय होतं, मी चोरी करणार नाही, स्वल्पविराम, केल्यास मला शिक्षा करावी. पण तो स्वल्पविराम कुठे देतो, करणारच्या पुढे देतो. मी चोरी करणार नाही, केल्यास मला शिक्षा करावी. आता असं लिहून ते कागदावरती तो जजच्या पुढे देतो, जज ते वाचतो, जज ते वाचल्यानंतर चिडतो की याने ते इंटेन्शनली असं लिहिलंय की मी चोरी करणार नाही, केल्यास मला शिक्षा करावी. आणि जजला वाटतं हा सगळा खोडकर आहे ना, याला आपण दया दाखवतोय, सिंपती दाखवतोय, पण हा स्वतः जास्त हुशार आहे आणि आपल्यालाच आपल्या वाक्यामध्ये अटकवतोय. जजचा गैरसमज होतो आणि जज त्याला 2 वर्षासाठी तुरुंगात टाकून देतो. म्हणजे झालं काय की तुम्ही काय केलं होतं, ते वाक्य ते मला लिहायला सांगताय की मी चोरी करणार नाही, लिही, केल्यास मला शिक्षा करावी, लिहून दे, कमिटमेंट कर, प्रॉमिस मागताय माझं. पण ते वाक्य जर मला समजलं नाही किंवा त्या वाक्यात स्वल्पविराम कुठे टाकायचा हे जर मला ज्ञान नसेल, नॉलेज नसेल, आणि फक्त पाठांतर करून मी असं जर अभ्यास करणार असेल आणि ते जे सांगितलं ते लिहिणार असेल, त्या स्वल्पविरामाचं महत्त्व मला जर कळणार नसेल की कुठं द्यायचं आहे ते स्वल्पविराम, तर पूर्ण वाक्याचा अर्थ बदलून जातो. म्हणजे आपण बाहेर केलं, पाठ केलं, याचा अर्थ त्याचं मिनिंग आपल्याला समजलेलं आहे असं नाही. आणि बऱ्याच वेळेस त्या चोरांनी केलेल्या चुका आपली मुलं पण परीक्षेमध्ये त्याच पद्धतीने करतात, कारण त्यांनी कन्सेप्ट डीपली समजून घेतलेल्या नसतात की त्या कन्सेप्टमध्ये काय, त्या वाक्यामध्ये काय, मला नेमकं कशासाठी ते दिलेलं आहे, मला नेमकं त्याच्यातून काय ज्ञान घ्यायचं आहे, काहीही न कळाल्यामुळे बाय हार्टिंग सिस्टमने फक्त ते ऐकल्यामुळे, ते पाठ केल्यामुळे चुकीच्या पद्धतीने मांडलं जातं, त्याचा अर्थ माहीत नसतात आणि त्या चोरासारखी गत आपली होते. तो चोर जसा हाताने स्वतःचं नुकसान करतो, तसं विद्यार्थी लाईफमध्ये स्वतःच्या हाताने स्वतः फेल्युअर तो स्वतःला करून घेतो, कन्सेप्ट न समजून घेता. म्हणून अंडरस्टँडिंगची प्रोसेस खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. पुढची टर्म येते C स्टँड्स फॉर क्रिटिकल थिंकिंग. आता क्रिटिकल थिंकिंग झालीच नसती, माणसाने केलीच नसती, तर आज जगामध्ये जेवढं संशोधन झालेलं दिसतंय ते एकही संशोधन झालेलं नसतं. उदाहरण घ्या न्यूटनचं. बघा,
फळ पडलं झाडावरून, सफरचंद व्हॉटेवर जे काय फळ होतं खाली पडलं, त्याच्या डोक्यात पडलं, खाली जमिनीवर पडलं. ओके, तिथे क्रिटिकल थिंकिंग सुरू झाली त्याची, की हे फळ वरतून खालीच का पडलं, किंवा खालीच कसं काय येतात वस्तू, त्या वर का नाही जात. काय झालं, थिंकिंग, क्रिटिकल थिंकिंग सुरू झाली. आणि क्रिटिकल थिंकिंग सुरू झाल्यानंतर गुरुत्वाकर्षण बलाचा शोध लागला. आज गुरुत्वाकर्षण बलाचा शोध लागल्यामुळे विमानं हवेत उडू शकतात, कारण त्या गुरुत्वाकर्षण बलाच्या विरोधात कोणतं बल काम करतं त्याचा शोध नंतर लागला. मग ते सेंट्रिफ्युगल फोर्स कसा निर्माण करू शकतो आपण एका मशीन मधून, इंजिन मधून. आणि हेवी वस्तू, म्हणजे असं मानलं गेलं होतं, जगातले त्यावेळेचे मोठे मोठे सायंटिस्ट म्हणत होते की पक्षाशिवाय आकाशात दुसरा कोणीही उडू शकणार नाही, ही दादांत फक्त एक कल्पना आहे, असं त्यावेळेच्या मोठ्या मोठ्या शास्त्रज्ञांचे वक्तव्य होतं. पण राईट्स बंधूंनी काय केलं, विमान तयार करून दाखवलं. आणि आज एवढं मोठं 1000 किलोचं विमान, त्याच्यात 300, 250, 300 प्रवासी त्या विमानात बसू शकतात आणि सगळे ते विमान पक्षासारखं फ्लाय करतंय. बरोबर, फक्त कशामुळे शक्य झालं, क्रिटिकल थिंकिंगमुळे शक्य झालं. राईट्स बंधूंनी जर क्रिटिकल थिंकिंग केलीच नसती, न्यूटननी जर क्रिटिकल थिंकिंग केलीच नसती, तर न्यूटनचा फर्स्ट लॉ आला नसता, न्यूटनचा सेकंड लॉ आला नसता, न्यूटनचा थर्ड लॉ आला नसता. बरोबर आहे की नाही, गुरुत्वाकर्षण बलाचा शोध लागला नसता. आणि त्या गुरुत्वाकर्षण बलामुळे पुढचे जे काही संशोधन झाले, आज आपण स्पेसमध्ये गेलो, अंतराळात गेलो, चंद्रावर गेलो, हे सगळं ते काही घडलं नसतं. अल्बर्ट आइन्स्टाईननी क्रिटिकल थिंकिंग केली नसती तर आज त्याची अणुबॉम्ब तयार झाला नसता, किंवा थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी आली नसती जगामध्ये. बरोबर, जे काही संशोधन, आज ही वीज आपल्या घरापर्यंत पोहोचूच शकली नसती. बरोबर, सो प्रत्येक इन्व्हेन्शन मध्ये जो आइन्स्टाईनचं संशोधन दिसतं ते आज काहीच झालं नसतं जर थॉमस एडिसननी क्रिटिकल थिंकिंग केली नसती, वेगळा काहीतरी विचार केला नसता, तर आपल्याला हे लाईट, आज ही वीज किंवा हे बल्ब दिसले नसते. सांगायचं तात्पर्य असं आहे की एज्युकेशन घेत असताना आपला मुलगा, आपला विद्यार्थी जोपर्यंत अभ्यास करत असलेल्या विषयाला तो अनालाइज करत नाही, म्हणजे ते प्रॉपर समजून घेत नाही, त्याच्यातला कंटेंट, मला काय अभ्यास करायचा त्याच्यातला नेमका आणि कसा अभ्यास करायचा, त्याला अनालाइज करत नाही, त्याला इव्हॅल्युएट करत नाही की हा माझ्या आयुष्यासाठी किती महत्वाचा आहे, माझा हा जो कॉन्सेप्ट आहे तो पुढे मला कुठे कुठे रिलेट करता येऊ शकतो, माझा भविष्यामध्ये मला कुठे वापरता येऊ शकतो, इव्हॅल्युएशन करता येणार नाही त्याला जोपर्यंत, आणि तो स्वतःची जजमेंट्स त्याच्यावरती तो लावत नाही की बाबा याच्यात हा जो अभ्यास मला दिलेला आहे, बरोबर, तर हा अभ्यास सायन्सचा एक धडा अभ्यास करतोय, तर एखाद्या वेळेस तो सायन्सच्या 4थ्या-5व्या धड्यातल्या एखाद्या टर्मशी कोरिलेट पण करत असेल, सो त्यांनी त्याचं जजमेंट लावून ते एकमेकांशी कन्सेप्ट जर रिलेट होत असतील तर त्या पद्धतीने ते रिलेट करून तो नवीन काहीतरी त्याच्यातून साध्य करू शकतो, नवीन नॉलेज गेन करू शकतो. बरोबर, पण क्रिटिकल थिंकिंग होणं महत्वाचं आहे ना, इकडची वायर तिकडे जोडून बघणं महत्वाचं आहे. बरोबर आहे, ती शॉर्ट सर्किट होईल या भीतीने जर त्या वायर जोडल्याच नाही तर त्याच्यातून नवीन काय घडणार असेल तर ते कळणार नाही, दिसणार नाही. सो अनालाइज करा, इव्हॅल्युएट करा, जजमेंट्स लावा. बरोबर, तेव्हा काहीतरी नवीन रिव्होल्युशन, नवीन संशोधन झालेलं आपल्याला स्वतःमध्ये दिसेल, अभ्यासामध्ये दिसेल. पण मुलांनी जर ही क्रिटिकल थिंकिंग केलीच नाही, दिलेल्या साचेबद्ध प्रकारामध्ये फक्त अभ्यास केला की शाळेत जसे शिक्षक शिकवतात फक्त त्यांचं ऐकायचं आहे, शाळेतून ट्युशनला जायचं आहे, ट्युशनमध्ये ते प्रश्नोत्तर पाठ करून घेणार आहे, फक्त ते प्रश्नोत्तर पाठ करायचे आणि ते पाठ केलेलं सगळं परत परत पाठ करत राहायचंय, परीक्षा द्यायची आणि परीक्षेमध्ये मार्क मिळवायचे, एवढ्याच इंटेन्शननी फक्त तो मुलगा अभ्यास करत राहिला, होमवर्क करत राहिला आणि त्याने जर आउट ऑफ बाउंड्री जाऊन क्रिटिकल थिंकिंग केली नाही तर तो विद्यार्थी कधीही यशस्वी होणार नाही, कारण त्यांनी तात्पुरत्या स्वरूपामध्ये मार्क मिळवण्यापुरता त्यांनी अभ्यास केलेला असतो. पुढची टर्म ए फॉर ऍप्लिकेशन. आता आपण जे काही इथे समजून घेतलेली प्रक्रिया आहे, अभ्यास करताना काही नवीन प्रोसेस पण आपण शोधल्या आहेत, त्या नवीन पद्धतीने आपण अभ्यास घेतोय, समजून घेतोय, अंडरस्टँडिंग करतोय, बाय हार्टिंग पेक्षा अंडरस्टँडिंग करतोय, सगळं करतोय, काहीतरी क्रिटिकल थिंकिंग पण करतोय, नवीन नवीन काहीतरी त्याच्या अभ्यासामध्ये इनोव्हेशन्स तो करतोय. हे सगळं करत असताना त्याचं जे नॉलेज डेव्हलप झालेलं आहे, त्याचं जे स्किल डेव्हलप झालेलं आहे, त्याने जर ते वापरलंच नाही तर काय होईल. ड्रायव्हिंग मी शिकलो है ना, माझ्याकडे नॉलेज आहे, ड्रायव्हिंग मी करू शकतो, ते स्किल आहे माझ्याकडे, बरं, चांगली ड्रायव्हिंग करू शकतो मी, पण बाजूच्या घरामध्ये एखाद्याला हार्ट अटॅक आला है ना, रात्रीच्या वेळेस मध्यरात्री हार्ट अटॅक आला बाजूच्या घरामध्ये, आता त्याला दवाखान्यात पोहोचवायचं आहे, पण मला ड्रायव्हिंग येत असताना, घरासमोर गाडी उभी असताना
मी जर त्या पेशंटला माझ्या गाडीत बसवून त्या दवाखान्यापर्यंत पोहोचवतच नसेल, म्हणजे माझ्याकडे असलेल्या नॉलेजचं आणि स्किलचं जर मी ऍप्लिकेशनच करत नसेल, तर त्या एज्युकेशनचा काय फायदा? बरोबर आहे, समजतंय? मला एक गोष्ट आठवते की एक गाढव असतं एका माणसाकडे. आता ते गाढव काय होतं की एकदा जंगलातून चालत असताना त्या जंगलातली एक विहीर, दलदलीची विहीर असते, म्हणजे दलदलीची असते पण ती कोरडी झालेली असते, त्याचं लक्ष नसतं. रात्री अंधारात त्याला काही त्या गाढवाला दिसत नाही ती विहीर, आणि त्या कोरड्या विहिरीत जाऊन तो खाली पडून जातो. ती विहीर खूप खोल असते, खूप खोल असते, आणि जंगल खूप डेन्स असतं सगळं, है ना, खूप झाडं झुडपं वगैरे. आता 2 दिवस हा जो मालक असतो गाढवाचा, त्याचा शोध घेतो, आपलं गाढव कुठं गेलं. आणि मग तो जंगलामध्ये शोधत असताना त्या गाढवाचा किंकाळ्या त्याला ऐकायला येतात, आणि त्या दिशेने तो जातो. तो बघतो हे गाढव कुठे पडलेलं आहे, विहिरीमध्ये, खोल खड्ड्यामध्ये, खोल विहिरीत पडलेलं आहे. आता हा काय करतो, स्वतः खूप प्रयत्न करतो. हा स्वतः खूप प्रयत्न करतो की बाबा त्या गाढवाला आता कसं काढता येईल, कसं बाहेर काढता येईल, पण याला काही जमत नाही. मग हा गावकऱ्यांना घेऊन येतो, बाजूच्या गावातल्या लोकांना एकत्र करून आणतो. एकत्र करून आणल्यानंतर ते गावकरी पण त्याला दोरी टाक, हे टाक भलते सलते बरेचसे प्रयत्न करतो. पण जंगल घनदाट असल्यामुळे तिथे काही मशिनरी पोहोचू शकत नाही त्या गाढवाला काढण्यासाठी, किंवा इतर काही सोर्सेस तिथे पोहोचू शकत नाही. मग यांचे मॅन्युअलचे प्रयत्न असतात, है ना, ते प्रयत्न केल्यानंतर पण त्या गाढवाला काही काढता येत नाही. त्या दरम्यान 1-2 गावकरी काय बोलतात त्याला की अरे तू ह्या गाढवाला असं पण काढून काय करणार आहे, या गाढव आता वयस्कर झालेला आहे, याच्याकडनं काम होत नाही, तू याला फक्त 2 टाइम तू खायला घालतो त्या गाढवाला, बरोबर, आणि खायला घालतो तू नुसतंच पोसतोय त्या गाढवाला, बरोबर आहे. त्या गाढवाला पोसून तुला असं पण मिळणार काय, तर त्याचे दिवस भरले असतील, आता त्याच्या नशिबात त्याचं मरण जवळ आलेलं असेल, तर तू कष्ट करून उलट तू तुझा प्रॉब्लेम नको वाढवून घेऊ, त्या गाढवाला त्याच्या हालतवरती सोडून दे, है ना. सो ते शेवटी त्याची दिवस पूर्ण झाले असतील तर आपण आपला त्याचा नाईलाज आहे, बरोबर. असं तो असे ते 2-4 लोक बोलतात. ह्या माणसाचं पण माइंडसेट निगेटिव्ह होतं. हा माणूस पण विचार करतो, खरंच यार आता याच्याकडनं काही, ह्या गाढवाकडनं काही काम धंदा होत नाही, बरोबर, याच्याकरता आपण त्याला न काढलेलंच बरं. मग सगळे ठरवतात की त्या गाढवाला त्या विहिरीतच पुरून टाकायचं, बरोबर. मग आता पुरून टाकायचं तर मग ते वरतून माती टाकायला सुरुवात करतात त्या गाढवाच्या अंगावरती, है ना. म्हणजे त्या गाढवाला खूप वाईट वाटतं, खूप रडू येतं की बाबा मी आयुष्यभर यांची सेवा केली, ह्या व्यक्तीसाठी मी आयुष्यभर ओझी लादली, माझ्या भरोश्यावर या व्यक्तीने खूप सारा पैसा कमवला, आणि आता ज्यावेळेस माझा उपयोग त्याला होत नाहीये त्यावेळेस हा काय करतोय, आता मला पुरून टाकतोय. सो तो गाढव एकदम असा नर्वस होऊन एका ठिकाणी स्तब्ध उभा राहिल्यानंतर मग वरतून माती टाकायला सुरुवात झाली. त्याच्या पाठीवरती ते लोक माती टाकत होते, पडत होती माती पडत, पाठीवर पडत असल्यामुळे त्याला इरिटेट व्हायचं, आणि तो हलायचा, पाठ हलवायचा किंवा शरीराला हिसके द्यायचा, झटके द्यायचा, आणि ती झटके दिली की ती माती काय व्हायची, पाठीवरची माती खाली पडायची, बरोबर. एक 15-20 मिनिटानंतर त्याच्या असं लक्षात आलं गाढवाच्या की आपल्या अंगावर जी माती पडते आणि जी माती आपण झटकतोय ती आपल्या कुठे जाते, पायाखाली जाते. पायाखाली जात असल्यामुळे काय होतंय, तर खाली बेस तयार होतोय त्या मातीचा, आणि आपण उंच होत चाललोय, म्हणजे ती डेप्थ जी आहे विहिरीची ती कमी होत चाललेली आहे, बरोबर. सो तो आता ह्या वेळेस काय करतो, मग तो गाढव, त्याला त्याचं ज्ञान मिळालं की अरे ही माती आता जी पडते तीच मला तारणार आहे ना, कारण ती माती पडत राहिली तर खालचा बेस खड्डा बुजला जाईल, ती विहीर हळूहळू बुजली जाईल, आणि या मातीवर उभं राहून मी वरती येऊ शकतो. मग हे त्याला ज्ञान मिळालं, आणि त्यांनी स्किल काय वापरायला सुरुवात केली मग, की जिथे जास्त माती पडायची त्या विहिरीमध्ये तिथं जाऊन तो उभा राहायचा, की जेणेकरून त्याला हाईट मिळायची, बरोबर. जिथे जास्त माती मिळायची तो तिथं जाऊन उभा राहायचा, बरोबर, की जेणेकरून वरती लवकर तो येऊ शकेल. असं करत करत गावकरी माती टाकत राहिले. हा माती पाठीवरची झटकत राहिला, जिथे मातीचा ढीग जास्त झाला त्याच्यावर जाऊन उभा राहत राहिला. असं करत करत 1 ते 1.5 तासानंतर ती पूर्ण विहीर ह्या गावकऱ्यांनी माती टाकून बुजवली. या मातीवर उभा राहून हा गाढव विहिरीच्या बाहेर आला. तात्पर्य काय की आपल्याला जेव्हा एखाद्या गोष्टीचं ज्ञान मिळतं तर आपण त्याच्यासाठी स्किल, त्या ज्ञानाच्या आधारावरती ते ज्ञान आपण कुठे वापरू शकतो आणि कसं वापरू शकतो याचं स्किल शोधणं गरजेचं आहे. आणि अशा वेळेस ज्यावेळेस तुम्ही नॉलेज आणि स्किल एकत्र करता त्यावेळेस समोरचा तुम्हाला डुबवायला जरी निघालेला असेल, समोरचा तुम्हाला पुरायला जरी निघालेला असेल, किंवा तुमच्या पुढे अनेक संकट आणि अनेक चॅलेंजेस जरी असतील, तर आपल्याला आपल्या ज्ञानाचं आणि स्किलचं जेव्हा ऍप्लिकेशन करता येतं तर मोठ्यातल्या मोठ्या संकटातून आपण स्वतः बाहेर येऊ शकतो. इव्हन ड्रायव्हिंग आणि स्विमिंग सारखं जर उदाहरण घेतलं तर याचं नॉलेज माझ्याकडे आहे, मी चांगलं स्विमिंग करू शकतो. मग माझ्या समोर एखादा व्यक्ती जर पाण्यामध्ये बुडतोय
तर तो बुडत असताना मी काहीच न करणं, तर याच्यामध्ये त्याचं ऍप्लिकेशन न झाल्यामुळे एखाद्या व्यक्तीचा जीव आपल्या डोळ्यासमोर जाऊ शकतो. पण मी स्विमिंग करू शकतो आणि मी जर पाण्यात उडी मारली आणि एखाद्याचा जीव वाचवला, तर त्याचं ऍप्लिकेशन मी करून, म्हणजे माझ्या एज्युकेशनचं, नॉलेजचं आणि स्किलचं ऍप्लिकेशन करून मी स्वतःचा, दुसऱ्याचा जीव वाचवू शकतो, संकटातून आपण बाहेर काढू शकतो, चॅलेंजेसला आपण एक्सेप्ट करू शकतो. म्हणून या एज्युकेशनमध्ये ऍप्लिकेशन त्या गोष्टींचं होणं खूप गरजेचं आहे. ट्रान्सफॉर्मेशन, टी स्टँड्स फॉर ट्रान्सफॉर्मेशन. ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय? आता तुम्ही जर बघितलं तर एखादा IAS अधिकारी असतो. तो IAS अधिकारी एखाद्या खूप गरीब फॅमिलीमधून तो पुढे शिक्षण घेऊन पुढे आलेला असतो, म्हणजे शेतकऱ्याचा मुलगा असतो. आता शेतकऱ्याचं जर लाईफस्टाईल तुम्ही बघितलं तर काय असतं शेतकऱ्याचं लाईफस्टाईल? ना प्रॉपर असे कपडे, खूप सुटबुटातले कपडे नसतात शेतकऱ्याच्या घरी. जेवणासाठी जे ताटं असतात, त्याचं घर बघा, है ना. आणि अशा ठिकाणावरून ज्या वेळेस एज्युकेशन घेऊन त्याच्याच घरातला मुलगा IAS अधिकारी बनतो, तर त्या IAS अधिकाऱ्याचं जे राहणीमान आहे ते बघा. याच शेतकऱ्याचा मुलगा आज स्वतः मात्र सूट बुटात राहतो, बरोबर. त्याचं घर बघा, है ना, त्याचं लाईफ बघा, त्याचं जे काही खाणं पिणं बघा, ते खाण्यापिण्याची पद्धत बघा, राहण्याची पद्धत बघा. म्हणजेच काय लक्षात येतं आपल्याला की शिक्षण घेतल्यानंतर माणसामध्ये जे ट्रान्सफॉर्मेशन होतं ते पूर्णपणे एखाद्या इंडिव्हिज्युअलला बदलवून ठेवतं. शेतकऱ्याच्या घरात जन्माला आलेला IAS अधिकारी, म्हणजे IAS झालेला अधिकारी, त्याचं आणि त्याच्या घरात पूर्वी जे त्याची लाईफस्टाईल होती ही पूर्णपणे वेगळी असते. पर्स्पेक्टिव्ह, माइंडसेट पूर्ण वेगळे असतात. त्या शेतकऱ्याच्या घरात ज्यावेळेस त्याच्या घरामध्ये मुली असतात, त्याच्या शेतकऱ्याचं म्हणणं असतं की मी मुलाला शिकवतो, कारण मुलगा माझं म्हातारपण करेल, बरोबर. आणि तो त्या नादामध्ये मुलींना कमी लेखतो. मुलगी काय सासरी जाणार आहे ना, तिचं सगळं आयुष्य सासरच्यांवरती अवलंबून आहे. सो तो मुलींना शिकवत नाही. असे आजही बरेच लोक आहेत, है ना, की ते मुलींच्या शिक्षणाला तेवढं इम्पॉर्टन्स देत नाही. पण त्याच्याच फॅमिलीमधून त्याचा मुलगा जेव्हा IAS झालेला असतो, तर त्या मुलाला जेव्हा मुलगी होते IAS अधिकाऱ्याला, तो त्या मुलीला बेस्ट टू बेस्ट एज्युकेशन देण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे काय झालं, कशामुळे? तर त्या शेतकऱ्याला शिक्षणाचं महत्त्व माहीत नव्हतं, म्हणून त्याचे पर्स्पेक्टिव्ह हे निगेटिव्ह पर्स्पेक्टिव्हने तो काही गोष्टींकडे विचार करत असतो. पण IAS ऑफिसर झाल्यानंतर याने शिक्षण घेतलेलं आहे, याला शिक्षणाचं महत्त्व माहिती आहे, म्हणून त्या मुलीच्या बाबतीमध्ये मात्र त्याचं पर्स्पेक्टिव्ह हे पॉझिटिव्ह असतं. सो शिक्षण काय करतं की तुम्हाला ट्रान्सफॉर्म करतं, तुमच्या पर्सनॅलिटीला, तुमच्या राहणीमानाला बदलवतं, तुमच्या विचारसरणीला बदलवतं, बरोबर आहे, तुमचं आयुष्य बदलवतं आणि तुमचं पर्स्पेक्टिव्ह जीवनाकडे बघण्याचा, आयुष्याकडे बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह बदलवतं. एखाद्या गोरगरीब माणसाला जर अडचणी आल्या तर तो डिप्रेशनमध्ये जातो, तो आत्महत्येचे विचार करतो. पण एखादा एज्युकेटेड व्यक्ती असतील तर तो निगेटिव्ह विचार करण्याच्या अगोदर 100 पॉझिटिव्ह विचार करून बघतो, मार्ग शोधतो. तुमच्याकडे एज्युकेशन नसेल तर तो प्रॉब्लेमकडे फेस करण्याचा तुमचं पर्स्पेक्टिव्ह निगेटिव्ह असतं, तुम्ही प्रॉब्लेमकडेच फेस करतात. पण तुमच्याकडे एज्युकेशन असेल तर एज्युकेटेड व्यक्ती पहिले प्रॉब्लेमच्या सोल्युशनवरती फेस करतो. आता हे एज्युकेशन ह्या पद्धतीने असेल तर, चुकीच्या पद्धतीने एज्युकेशन घेतलेल्यांच्या बाबतीत मी बोलत नाही आहे ना. सो जे योग्य पद्धतीने एज्युकेशन घेतात ते प्रॉब्लेम आले, चॅलेंजेस आले तर त्यांच्या सोल्युशनवरती पहिले फोकस करतात, प्रॉब्लेमवरती ते फोकस करत नाही. पण ज्याच्याकडे एज्युकेशन नाही, ज्याने चुकीचं एज्युकेशन घेतलंय, तो मात्र प्रॉब्लेमवरती फोकस करतो, डिप्रेशनमध्ये जातो, निगेटिव्ह पर्स्पेक्टिव्हने विचार करतो आणि सुसाईड सारखे चुकीच्या गोष्टी करतो, बरोबर. आता पुढची जी टर्म आहे ती म्हणजे इन्क्वायरी आपण रिलेट करू त्याला, बरोबर. इन्क्वायरी म्हणजे आस्किंग क्वेश्चन्स अँड सिकिंग आन्सर्स. तर लाईफमध्ये तुम्ही प्रश्न विचारल्याशिवाय तुम्हाला उत्तर मिळत नाही, आणि उत्तर मिळालं नाही तर ती गोष्ट तुम्हाला क्लिअर होत नाही. जसं इंटरव्ह्यू, जेव्हा तुम्हाला जॉब द्यायचा असतो, बरोबर, इंटरव्ह्यूअर काय करतो, तुम्हाला जॉब द्यायचा आहे, तुमची सॅलरी कशावर डिसाईड होते, तर तो तुम्हाला 10 प्रश्न विचारतो, बरोबर. त्या प्रश्नांची उत्तर तो शोधतो तुमच्याकडनं कशी येत आहे. त्याला जशी अपेक्षित उत्तर असतील तर तो तुम्हाला 50-60 हजार रुपयाची हायर सॅलरी द्यायला तयार होतो. पण तोच कॅन्डिडेट जर तेवढ्या कॅपॅबिलिटीज आणि त्या पद्धतीने त्याला उत्तर नाही मिळाली तर त्याच पोझिशनवरती तो एखाद्याला 30,000-40,000 वरती पण हायर करतो, किंवा एखाद्याला तो हायर करत पण नाही. बरं, तुम्हाला नोकरी ऍक्सेप्ट करायची एखाद्या कंपनीची, तुम्ही काय करतात, प्रश्न विचारतात, माझा जॉब टाइम काय असेल, बरोबर आहे, माझं जॉब लोकेशन काय असेल, मला सॅलरी तुम्ही किती देणार,
मला त्या सॅलरीमध्ये तुम्ही PF हे वगैरे देणार का, इन्सेंटिव्ह त्याच महिन्यात देणार की 3 महिन्यानंतर देणार, इन्सेंटिव्ह स्लॅब माझे काय असतील, माझ्या सुट्ट्या किती अलाउड असतील मला, आणि जर मी ठरलेल्या सुट्ट्यांपेक्षा जास्त सुट्ट्या घेतल्या तर तुम्ही काय त्याचे पेमेंट कापणार की काय करणार, मला काय मेडिकल फॅसिलिटीज आहेत का, हे का ते का, TA आहेत का, DA आहेत का, म्हणजे तुम्ही सगळे प्रश्न विचारतात. बरोबर मान्य आहे की नाही? म्हणजे त्या गोष्टीचा प्रवास पुढे करण्यासाठी, तो यशस्वी होण्यासाठी, तो लॉंग टर्म होण्यासाठी, त्या कंपनी बरोबर आपलं जो काही प्रवास आहे तो चांगला होण्यासाठी, हेल्दी होण्यासाठी, कम्युनिकेशन हेल्दी होण्यासाठी पहिले आपण 10 प्रश्न 100 प्रश्न विचारतो. ते क्लिअर झाल्यानंतर आपण तो जॉब ऍक्सेप्ट करतो. इंटरव्ह्यूवर तुम्हाला 10 प्रश्न विचारतो, त्याला समाधानकारक उत्तर मिळाले तर तो तुम्हाला हायर करतो. बरोबर म्हणजे की तुम्ही प्रश्नच नाही विचारले, विचार करा, इंटरव्ह्यूवरनी तुम्हाला प्रश्नच नाही विचारले, डायरेक्ट जॉब देऊन टाकला. सो लाखो लोक एका कंपनीत जॉबला लागू शकतील जर प्रश्नच नाही विचारले तर. समजतं ना? फिल्ट्रेशन होईल का? फिल्ट्रेशन होणारच नाही ना. बरोबर आहे की नाही? मग किंवा आपण जॉब पकडतोय तर आपल्याला आपणही प्रश्न नाही विचारले जॉब पकडत असताना, जॉब घेत असताना, पुढे काय होईल? आपण एक पण प्रश्न नाही विचारला. मग नंतर 1 महिना झाल्यानंतर तुम्ही तुमचं टार्गेट 1 लाख रुपयाचं आहे, तुम्ही 70,000 रुपयाचा बिझनेस दिला आणि कंपनीने जर तुम्हाला पुढच्या महिन्यात सांगितलं की आम्ही सॅलरी नाही देणार का, आमच्याकडे पद्धती पूर्ण टार्गेट झाल्याशिवाय सॅलरी आम्ही रिलीज करत नाही, काय झालं? नुकसान झालं, लॉस झाला. महिन्याचा जो टाइम गेला तो लॉस झाला. 1 महिना तुम्ही जो एनर्जी वेस्ट केली तो लॉस झाला. 1 महिना तुम्ही जे डेडिकेशन दिलं ते लॉस झालं. महिन्याचं जे काही तुम्ही खर्च केला काम करण्यासाठी तो लॉस झाला. फक्त एक प्रश्न नाही विचारला, काय? सॅलरीच्या कंडिशन्स काय असते, टार्गेट जर नाही झालं तुम्हाला सॅलरी मिळेल का, आणि किती टार्गेट झालं तर सॅलरी मिळेल, किती नाही झालं तर सॅलरी मिळणार नाही. प्रश्नच विचारला नाही. समजतंय? सो आस्किंग क्वेश्चन्स अँड सिकिंग आन्सर्स ही जर प्रोसेस झाली नाही तर गोष्ट अपयशाकडे जाऊ शकते. एनर्जी वेस्ट होऊ शकते, टाइम वेस्ट होऊ शकतो, डेडिकेशन वेस्ट होऊ शकतो, केलेला खर्च वेस्ट होऊ शकतो. मग ह्या एज्युकेशनमध्ये पण तुम्ही जर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी तुमच्या मनामध्ये प्रश्नच येत नसतील, विद्यार्थ्याच्या मनामध्ये प्रश्नच येत नसेल आणि ते प्रश्न त्याचं उत्तर शोधण्यासाठी तो जर प्रयत्नच करत नसेल तर त्याची पण परिस्थिती काय होणार आहे? एखाद्या जॉब मिळालेला व्यक्ती ज्याने एकही प्रश्न विचारलेला नाही कंपनीला आणि नंतर कंपनी त्याला टर्म्स अँड कंडिशनमध्ये अडकवून सॅलरी ब्लॉक करते, तशी याची पण अवस्था आयुष्यामध्ये होऊन जाणार आहे. आलं लक्षामध्ये? जसं की अननोन पाथ असतो. आपण एखाद्या रस्त्यावरती माहीत नसलेला रस्ता आहे, समजा तुम्ही नवीन रस्त्यावरती चालले, एखादा ॲड्रेस मी तुम्हाला दिला, ॲड्रेस नवीन आहे आणि तुम्ही चालले त्या ॲड्रेसपर्यंत. सो काय करतात तुम्ही? एक तर गुगलची मदत घेतात. एक प्रकारे गुगलला तुम्ही प्रश्न विचारतात की हा ॲड्रेस कुठे आहे. पण समजा तुमचं नेट चालत नसेल तर तुम्हाला काय करावं लागतं? त्या रस्त्याने 10 ठिकाणी थांबून ॲड्रेस विचारावा लागतो, लोकांना प्रश्न विचारावा लागतो, या ॲड्रेसवरती मला जायचं आहे, कसं जाऊ? बरोबर? मग ते तुम्हाला उत्तर देणार आणि ते उत्तर घेऊन तुम्ही तुमच्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचता. पण तुम्ही अननोन पाथवरून चालले आणि कोणाला एकही प्रश्न नाही विचारत आहे तर तो रस्ता भटकत राहाल. तुम्ही 5 मिनिटात त्या डेस्टिनेशनवरती तुम्हाला पोहोचता येत असेल, पण तुम्ही कोणालाच न विचारल्यामुळे, भटकल्यामुळे 5 तासापासून तुम्ही तिथे फिरता पण डेस्टिनेशनवरती पोहोचत नाही. सो जर मला माझ्या डेस्टिनेशनवरती प्रॉपरली योग्य वेळेत योग्य ठिकाणी पोहोचायचं असेल, एज्युकेशनमध्ये जर मला नॉलेज मिळवणं हे जर डेस्टिनेशन असेल तर ते नॉलेज मिळवण्यासाठी प्रश्न विचारले गेले पाहिजे, त्याची उत्तरं शोधली गेली पाहिजे विद्यार्थ्याकडनं, तर त्याची ती प्रोसेस एज्युकेशनची कंप्लीट होते. आता ह्या एज्युकेशनची प्रोसेस अशा पद्धतीने कंप्लीट करत असताना अपॉर्च्युनिटीज क्रिएट होतात आपल्यासाठी. बरोबर? जसं 10वीला एक अपॉर्च्युनिटी आपल्याला मिळते. कोणती अपॉर्च्युनिटी मिळते 10वीला विद्यार्थ्याला? करिअर चूज करण्याची अपॉर्च्युनिटी मिळते. करिअर म्हणजे फील्ड चूज करण्याची अपॉर्च्युनिटी मिळते. त्याचं स्वप्न पूर्ण करण्याची अपॉर्च्युनिटी त्याला 10वीला मिळते. कारण एखादा जर मुलगा म्हणत असेल की मला पायलट बनायचं आहे, सो तो आर्ट्स आणि कॉमर्सला जाऊन पायलट बनेल का? तर त्याला सायन्सच्या टर्म्स माहिती पाहिजे. पायलट होण्यासाठी सायन्सला त्याला जावं लागणार आहे. म्हणजेच 10वी ही एक अपॉर्च्युनिटी आहे की त्याच्या स्वप्नाचा पहिली पायरी चढण्याची एक संधी निर्माण असते.
म्हणजे 10वीला तो काय करतो त्याच्यावरती त्याचा एक पहिला दरवाजा उघडला जातो. बरोबर. एज्युकेशन ओपन्स डोअर्स टू न्यू पॉसिबिलिटीज. म्हणजे 10वीला तो कसं शिक्षण घेतो त्याच्या आयुष्यातला पहिला दरवाजा उघडतो, सायन्सला ॲडमिशन घेतो. बरोबर. आता त्याला माहिती आहे की 12वी नंतर समजा मला एरोनॉटिकल इंजिनिअरिंग करायचं आहे फॉर एक्झाम्पल, तर एरोनॉटिकल इंजिनिअरिंगचे नंबर 86-87% मार्क असल्याशिवाय लागणार नाही आहे. बरोबर आहे. मग 12वीला त्यांनी जर 86-87% मार्क मिळवले, अचीव केले, तर त्याच्या आयुष्यातला दुसरा दरवाजा उघडतो, संधी. बरोबर आहे. किंवा 12वी नंतर मुलाच्या सायन्स नंतर त्याला हजारो फील्ड्स ओपन होतात, संधी निर्माण होतात त्याच्या आयुष्यामध्ये. बरोबर आहे. समजा तो पायलट झाल्यानंतर तिथे पण वेगवेगळ्या कंपन्या, त्याचं जर एज्युकेशन चांगलं असेल, त्याचं नॉलेज चांगलं असेल, त्याचा एक्सपिरियन्स चांगला असेल, तर त्याला हजारो कंपन्या जॉब द्यायला तयार असतात. बरोबर आहे. सो कोणतंही फील्ड घ्या तुम्ही, एज्युकेशन घेतल्यानंतर रोजचा दिवस तुमच्यासाठी एक नवीन अपॉर्च्युनिटी असते. एज्युकेशन तुमचं चांगलं असेल, चांगलं घेत असेल. आता मुलांच्या पण आयुष्यामध्ये असतात ना, अपॉर्च्युनिटीज येतातच ना. एखादा मुलगा जर क्रिकेट चांगला खेळत असेल तर शाळेमध्ये म्हणजे त्यांनी जर क्रिकेटची प्रॉपर प्रॅक्टिस केली, म्हणजे ते एज्युकेशन त्यांनी प्रॉपर घेतलं, क्रिकेटचं शिक्षण त्यांनी प्रॉपर घेतलं, टेक्निकली समजून घेतलं की कोणता शॉट कसा खेळायचा असतो, अकॅडमी जॉईन केली त्यांनी. बरोबर आहे की नाही. सो शाळेमध्ये त्याला पहिली अपॉर्च्युनिटी मिळते स्कूल लेवलला खेळण्याची. बरोबर आहे. तिथून तो स्कूल लेवलला खूप चांगलं खेळतो, खूप प्रॅक्टिस करतो, खूप एज्युकेशन त्याच्यात मिळवतो, आणखीन घेतो. मग त्याला जिल्हा स्तरावर खेळायची अपॉर्च्युनिटी मिळते. मग हळूहळू करत स्टेट लेवलला खेळतो. स्टेट लेवलला खेळल्यानंतर रणजीमध्ये खेळलो, रणजीमधून एक दिवस तोच मुलगा कुठे खेळलेला दिसतो आपल्याला, इंडियन क्रिकेट टीममध्ये खेळताना आपल्याला दिसतो, IPL मध्ये खेळताना आपल्याला दिसतो. सो का, कारण त्या क्रिकेटमधलं नॉलेज किंवा ते शिक्षण तुम्ही प्रॉपर पद्धतीने घेत गेले आणि तुमच्या आयुष्यातले एक 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 दरवाजा, ते अपॉर्च्युनिटीज तुमचा येत राहिले आणि ते दरवाजे उघडत राहिले. सो मी जे शिक्षण घेतोय, ज्या पद्धतीचं शिक्षण घेतोय, ते 100% जर मी ह्या प्रोसेसने ते शिक्षण घेत असेल, जर मी ते ट्रान्सफॉर्मेशन मी त्याला करत असेल, इन्क्वायरीज मी करत असेल, ऍप्लिकेशन करत असेल, क्रिटिकल थिंकिंग करत असेल, या प्रोसेसने मी जे ते करत असेल, ते 100% माझ्या आयुष्यात रोज एक अपॉर्च्युनिटी हे एज्युकेशन मला निर्माण करून देणार आहे, रोज एक दरवाजा माझ्यासाठी ओपन करणार आहे. बरोबर. आणि लास्ट टर्म येते नर्चरिंग. नर्चरिंग म्हणजे ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ नॉलेज. तुम्ही जे ज्ञान घेतलेलं आहे, नॉलेज घेतलेलं आहे, ते नॉलेज फक्त तुम्ही तुमच्या ब्रेड अँड बटरसाठी वापरताय, पोट भरण्यासाठी वापरताय, फक्त जॉब करण्यासाठी वापरताय, किंवा फक्त 10वी करण्यासाठी वापरताय, किंवा फक्त 12वी करण्यासाठी वापरताय, किंवा फक्त डिग्री मिळवण्यासाठी वापरताय, म्हणजे की तुम्ही त्याच्यामध्ये ग्रोथ आणि डेव्हलपमेंट करताय. एक्झाम्पल घेऊ, एक नारळ आहे. बरोबर. आता मे बी कधीतरी अश्मयुगापासून कोणाला तरी त्या नारळामध्ये काय आहे ना, असं क्रिटिकल थिंकिंग झाली असेल. बरोबर आहे. क्रिटिकल थिंकिंग त्याच्या डोक्यात आली असेल, जेव्हा ते नारळाचं फळ बघितलं असेल झाडावरती अश्मयुगानंतर माणसाने कधीतरी पहिल्यांदा, त्याच्यावर क्रिटिकल थिंकिंग झाली असेल, विचार केला असेल आणि त्यांनी डिस्कव्हरी केली असेल ते नारळामध्ये काहीतरी शोधण्याची. बरोबर. सो त्यांनी नारळ फोडलं असेल काहीतरी साहित्य वापरून. बरोबर. तेव्हा त्याला काय लक्षात आलं असेल की मध्ये काय आहे, नारळामध्ये, कडक फळामध्ये गोड पाणी. बरोबर आहे. ते खोबरं आहे जे खाऊ शकतो. बरोबर. नंतर मग नारळाचा उपयोग केला जायला लागला. नारळाचं पाणी शरीराला एक सलाईन सारखी ताकद असते, एनर्जी ड्रिंक म्हणून पिलं जातं. म्हणजे काय झालं की ते जेव्हा नॉलेजला नर्चर होत राहिलं, ते नॉलेज म्हणजे नारळ कळलं, त्याच्यानंतर नारळातलं पाणी कळलं, नारळातलं खोबरं कळलं, नारळातल्या पाण्याचा उपयोग कळला, खोबऱ्याचं खाण्यासाठी उपयोग कळला, याच खोबऱ्याची परत चटणी बनते, याच खोबऱ्याची आपण ती मिठाई वडी तयार करू शकतो. म्हणजे हे काय झालं की एक ज्ञान मिळालं आणि त्या ज्ञानाला नर्चर करत राहिलो, ग्रोथ करत राहिलो, त्या ज्ञानामध्ये डेव्हलपमेंट करत राहिलो, तर आज त्या नारळाचे हजारो लाखो फायदे उपयोग आज माणसाला माहिती होत गेले. म्हणजे आपल्याला जेव्हा काही कोणत्या गोष्टीचं नॉलेज मिळतं, ते नॉलेज जोपर्यंत तुम्ही नर्चर करत नाही, नर्चर करणं म्हणजे जर एखादं झाड लावलेलं आहे तर त्या झाडाला पाणी घालणं, नर्चर करणं म्हणजे त्या झाडाला खत टाकणं, नर्चर करणं म्हणजे त्या झाडाला कुंपण घालणं, तर ते बी लावलेलं जे आहे तर ते मोठ्या झाडामध्ये रूपांतरित होईल, तर त्या मोठ्या झाडाला फळं येतील, तर त्या मोठ्या झाडाची सावली आपण अनुभवू शकू. पण हे नर्चरिंगच झालं नाही. बरोबर. तर आपलं पण नॉलेज, ते जमिनीत लावलेलं बी, त्याला जर पाणी नाही घातलं, खत नाही टाकलं, प्रोटेक्ट नाही केलं, तर त्याचं झाड बनू शकत नाही. म्हणजेच आपलं नॉलेज आपल्याला विकासापर्यंत, यशापर्यंत पोहोचवू शकत नाही. म्हणून आजपर्यंत मी जे नॉलेज मिळवलेलं आहे
ते नॉलेजला मला नर्चर करता आलं पाहिजे. बरोबर आहे. जर मला हजारो लाखो शब्दांची माहिती आहे तर मला ते ट्रेनिंग देता आलं पाहिजे. त्या शब्दांमध्ये, त्या वाक्यांमधनं मला तुम्हाला ही सगळी माहिती देता आली पाहिजे. म्हणजे हे नर्चरिंग झालं. मला जे ज्ञान आहे ते मी नर्चर करण्याचा प्रयत्न करतोय. बरोबर. तुम्ही येतात, तुम्ही बोलतात, तुम्ही पालकांना काउन्सिलिंग करतात. सो तुम्हाला जो कंटेंट दिलेला आहे त्याला तुम्ही रोज काय करताय, नर्चर करताय. बरोबर. आणि म्हणून ते नॉलेज आणखीन विकसित होत चाललेलं आहे. त्या कंटेंटमध्ये आणखीन ऍडिशन होत चाललेली, तो कंटेंट आणखीन पॉवरफुल होत चाललेला आहे. तुम्हाला आणखीन नवीन नवीन गोष्टी सुचत चाललेल्या आहे. लक्षात येत आहे. पण तुम्ही जर ते नर्चरच केलं नाही, विचार करा, आज नंतर काउन्सिलिंगचा एकही शब्द वाचू नका, 15-20 दिवस, महिनाभर काउन्सिलिंगला जाऊच नका. काय जाऊच नका. 15 दिवसानंतर डायरेक्ट काउन्सिलिंगला जा. काय होतं, फ्लोच येत नाही, सिक्वेन्सच येत नाही. आपलंच काउन्सिलिंग आपल्याला थर्ड क्लास वाटतं. आपणच विचार करतो सगळं मला माहिती पण असं का झालं, कारण नर्चर नाही होते रोज. बरोबर. रोज जेव्हा ती ग्रोथ होईल, त्या नॉलेजमध्ये काहीतरी ऍडिशन पडेल, रोज त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होईल की हेच वाक्य मी असं बोलू शकतो, याच वाक्याचा अर्थ मी असा सांगू शकतो, ही स्टोरी ह्या पर्पजसाठी सांगू शकतो, ती स्टोरी तिथे रिलेट करू शकतो. हे जे डिस्कशन होईल, हे जे ट्रेनिंग होईल, ते आपलं ग्रोथ आणि डेव्हलपमेंट करायला. म्हणजे फक्त नारळ माहीत असून उपयोग नाही. तर त्या नारळात पाणी कशासाठी आहे, त्याचं एनर्जी ड्रिंक पण उपयोग आहे. तर खोबरं कशासाठी आहे, खोबरं खाऊ शकतो, त्या खोबऱ्याची गोडवडी तयार होऊ शकते, त्या खोबऱ्याची चटणी तयार होऊ शकते, तिखट चटणी तयार होऊ शकते. व्हरायटी. म्हणजे तुम्हाला हे नॉलेज आणि ग्रोथ झाली तर ते नारळापासून पुढचं सगळं एवढं समजलं तुम्हाला, कारण ते तुम्ही नर्चर केलं. आलं लक्षामध्ये. सो प्रत्येक गोष्ट आपण जेव्हा एज्युकेशन फॉलो करत असतो त्याचं नर्चरिंग होणं गरजेचं आहे आपण शिकत असलेल्या गोष्टींचं. आणि ती प्रोसेस जर विद्यार्थी करत असेल तर तो सक्सेसफुल होईल, फेल्युअर होणार नाही. म्हणजे पुन्हा आता लास्टली समराईज करतो की एज्युकेशन घेत असताना एज्युकेशनचं बायफर्गेशन जर आपण केलं तर ई स्टँड फॉर एनलाइटनमेंट. तुम्हाला तुमचा अभ्यास हा समजून घेण्याची प्रक्रिया तुम्हाला माहिती पाहिजे. डी फॉर डिस्कव्हरी. ते समजत नसेल तुमच्या वेळेने तर तुम्हाला ते समजून घेण्यासाठी नवीन मार्गांचा शोध लावला पाहिजे आणि त्या कन्सेप्ट समजून घेतल्या पाहिजे. कन्सेप्ट जेव्हा तुम्ही समजून घेताय तर त्याचा बाय हार्टिंग नको आहे आपल्याला, तर त्या फक्त पाठ करून मला समजले असं समाधान नको आहे. तर त्या कन्सेप्टचा अर्थ, त्या कन्सेप्टमध्ये दिलेली माहिती, त्यातलं ज्ञान मला मिळालं पाहिजे. क्रिटिकल थिंकिंग झाली पाहिजे, आउट ऑफ द बाउंड्री. समोरचा शिक्षक मला जसा विचार करायला लावतोय, मी इट इज नॉट मस्ट की मी तसाच त्या कन्सेप्टवर विचार केला पाहिजे. माझी क्रिटिकल थिंकिंग जी प्रत्येक माणसामध्ये थोडीशी असते, तर ती क्रिटिकल थिंकिंग वापरली पाहिजे. त्या कन्सेप्टचं अनालिसिस मी केलं पाहिजे, त्या कन्सेप्टचं इव्हॅल्युएशन केलं पाहिजे, त्या कन्सेप्टवरती काही जजमेंट्स माझे आले पाहिजे. आणि ती सगळी विचार प्रक्रिया झाली तर खूप चांगल्या पद्धतीने त्या कन्सेप्ट मी इनबिल्ड करत असतो आणि माझ्यामध्ये ॲब्झॉर्ब होत असतात. हे सगळं एज्युकेशन घेत असताना ह्या एज्युकेशनचं, घेतलेल्या ज्ञानाचं मला ऍप्लिकेशन पण करता आलं पाहिजे. माझ्याकडे जे ज्ञान आहे, माझ्याकडे जे कौशल्य आहे, माझ्याकडे जे स्किल आहे, त्याचा वापर करून मी ऍप्लिकेशन करून माझा स्वतःचा फायदा मला करता आला पाहिजे, दुसरा कोणाचा तरी फायदा करता आला पाहिजे. जसं मी आता इथे जॉब करतोय ॲज अ ब्रँच मॅनेजर, मला इथे अपॉइंट केलेलं आहे, पण माझ्या ज्ञानाचा आणि माझ्या स्किलचा जर कंपनीला फायदाच होत नसेल, कारण मी ते त्याचं ऍप्लिकेशनच करत नाही. ज्ञान भरपूर आहे माझ्याकडे, स्किल भरपूर आहे माझ्याकडे, पण वापरतच नाही मी, आणि कंपनीचा इथलं ब्रँच लॉस मध्ये चालली, तर कंपनी मला ठेवेल का? नाही. मला कंपनी का ठेवेल? मला कंपनी का जास्त आणखीन सॅलरी देईल? मला अजून प्रमोशन का देईल कंपनी? कारण मी माझ्या नॉलेजला आणि स्किल्सला वापरेल, आणि माझ्या नॉलेजमुळे, माझ्या स्किल्समुळे ह्या ऑफिसची डेव्हलपमेंट होईल, सगळ्यांचा बिझनेस वाढेल, आणि हे ऍप्लिकेशन झालं तर माझी प्रगती होईल. सिंपल आहे. बरोबर. ट्रान्सफॉर्मेशन झालं पाहिजे. मी जर भिकाऱ्यासारखे कपडे घालून इथं ऑफिसमध्ये आलो तर चालेल का? नाही. कारण मी एज्युकेटेड आहे, मी त्या एज्युकेशनमुळे एका चांगल्या डेझिग्नेशन मध्ये वरती मला बसवलेलं आहे, आणि त्या डेझिग्नेशन मला त्या पद्धतीचं लिव्हिंग स्टेटस मेंटेन करायला भाग पाडते. बरोबर आहे. पण माझं जर एज्युकेशनच नसतं, मी अशा मोठ्या कंपनीमध्ये जर कामालाच नसतो आणि रस्त्यात मी भीक मागत असतो, तर इट इज नॉट नेसेसरी की हे चांगले कपडे घालून यायची गरज नाही ना मला, तर मी इथं फाटके कपडे घालून आलो तरी चालणार आहे ना. सो एज्युकेशनमुळे तुमच्यामध्ये काय होतंय, ट्रान्सफॉर्मेशन होतं, तुमच्यामध्ये चेंजेस येतात, आपले पर्स्पेक्टिव्ह बदलतात, की अरे मी ज्ञान घेतलंय, मला नॉलेज मिळालेलं आहे, माझ्याकडे एज्युकेशन आहे, माझ्याकडे नॉलेज आहे, माझ्याकडे स्किल आहे, म्हणून मी 60-70 हजार रुपये पगार घेऊ शकतो, म्हणून मी या कंपनीत मोठ्या पदावरती बसलेलो आहे.
सो माझं पर्स्पेक्शन दुसऱ्याला सांगताना काय असेल की तू एज्युकेशन घेऊ नको, शिक्षण घेऊन कोणाचा फायदा झालेला आहे, शिक्षणाने कधीच यशस्वी होत नाही, अपयशीच होतो, आणि आज शिक्षणापेक्षा प्रॅक्टिकल नॉलेज महत्वाचं आहे, त्याच्यापेक्षा तू शाळा सोड, कॉलेज सोड, बिझनेस कर, असं मी कोणाला सल्ला देईल का? नाही. तर मी जर ज्या ठिकाणी येऊन बसलेलो आहे त्याचं जर कारण एज्युकेशन असेल, त्याचं ऍप्लिकेशन कारण असेल, तर मी समोरच्याला पण तेच समजून सांगेल. सो माझा पर्स्पेक्टिव्ह पण एज्युकेशनमुळे चेंज झालेला असतो. इन्क्वायरी असताना मी जेव्हा शिक्षण घेत असतो तर 1000 प्रश्न माझ्या डोक्यात आले पाहिजे, त्यांची उत्तरं मी शोधली पाहिजे. जोपर्यंत ते 1000 प्रश्न माझ्या डोक्यात येत नाही, त्यांची उत्तरं मी शोधायला जात नाही, तोपर्यंत मी मगाशी सांगितल्याप्रमाणे एखादा एम्प्लॉई लागतो बिना प्रश्न विचारता, त्याची जी हालत होईल पुढे कंपनीमध्ये, ती आयुष्यामध्ये त्या व्यक्तीची होईल. ऑपॉर्च्युनिटीज फक्त आणि फक्त शिक्षण हीच अशी गोष्ट आहे जी तुमच्या आयुष्यामध्ये रोज तुम्हाला एक नवीन दरवाजा उघडून देऊ शकते. शिक्षणाशिवाय तुमच्याकडे दुसरा काही ऑप्शन नाही आहे तुमच्या सक्सेससाठी नवीन नवीन दरवाजे उघडण्याचा. आणि जे नॉलेज मी घेतो त्याचं नर्चरिंग रोज होणं गरजेचं आहे. जो अभ्यास मी करतो त्याची रिव्हिजन होणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये मी काय ॲडिशन टाकू शकतो, त्याच्यामध्ये मी अजून काय ग्रोथ आणि डेव्हलपमेंट करू शकतो, हे जर प्रक्रिया माझी झाली आणि जो कोणी ह्या फॅक्टर्सप्रमाणे स्वतःला घडवण्याचा एज्युकेशनमध्ये प्रयत्न करेल, तर 100 नाही, 500 नाही, 5,00,000% तो यशस्वी पद्धतीनेच त्याची वाटचाल असेल आणि तो मूव ऑन होत राहील. ओके, थँक्यू. श्रीकांत सर, कुठला आता ढगावाचा